नमस्कार मित्रांनो, सर्वांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जावो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज एक भव्य दिव्य असं मौजे सासवड या ठिकाणी एक ओपनचं बैलगाडी शर्यतीचं जंगी मैदान मित्रांनो संपन्न होणार आहे. आणि या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित देखील राहणार आहेत. मित्रांनो, सर्वांना अखंड महाराष्ट्राला आपल्या लाडक्या द्वादशम हिंद केसरी बकासूरची अपडेट हवी असते, तर आपण त्याचीच अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर सोशल मीडियावर असं जाहीर होत आहे की बकासूर आज देखील पाळणार नाही ओपनच्या मैदानामध्ये. कारण पण तसंच आहे की 1 तारखेला कोळेचं हिंद केसरी महाराष्ट्र केसरीचं मैदान, या मैदानामध्ये अनेक रथी महारथी उपस्थित राहतात. मित्रांनो, आज एक सासवडचं ओपनचं मैदान आणि या ओपनच्या मैदानामध्ये नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सुजगाव या नावाने देखील 3 ते 4 चिठ्ठ्या निघालेल्या आहेत. मग नक्की या गटात कोणकोणते नंदी पळतील, तर आपण सर्वप्रथम सांगणार आहे. आताच एक नंदी उदयास आला. तो नंदी म्हणजे कैची नावाचा. तो नंदी मोहिलशेठ धुमाळ यांच्या नियोजनात पाळणार आहे, हे तुम्हाला माहीतच असेल. आणि तोच नंदी मित्रांनो आज आपल्याला सासवडच्या मैदानात नाथसाहेब प्रसन्न मोहिलशेठ धुमाळ सुजगाव या नावानं आपल्याला पळताना पाहायला मिळणार आहे. तर नक्की कोणत्या गटात पळेल, तर मित्रांनो गट क्रमांक 8 मध्ये आपल्याला कैची पळताना पाहायला मिळणार आहे का टॉपच्या पायऱ्यामध्ये. त्याचबरोबर अजून कोणता नंदी पळेल, तर मित्रांनो गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला महाराज 6300 हा नंदी पळताना पाहायला मिळणार आहे. म्हणजेच आज आपल्याला कैची 6300 महाराज 6300 पाळताना पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर अजून एक चिठ्ठी आहे मित्रांनो गट क्रमांक 10 मध्ये. तर या गटात नक्की कोणता नंदी पळेल, तर मित्रांनो सर्वत्र चर्चा चालू होती की मेहरबान आणि बकासूर ही जोडी आपल्याला पाळताना पाहायला मिळेल. तर मेहरबानच्या नावाने देखील चिठ्ठ्या आहेत मित्रांनो या मैदानामध्ये सासवडच्या. मग नक्कीच प्रश्नचिन्ह उभा आहे की बकासूर आज पळेल का नाही. तर मित्रांनो चिठ्ठी तर आहे गट क्रमांक 10 मध्ये. तर बघूया गट क्रमांक 10 मध्ये वादळ पळतोय की बकासूर पळतोय. जर बकासूर पळाला तर आपल्याला मेहरबानसोबत पळताना पाहायला मिळू शकतो. नाही पळाला तर आपल्याला बकासूर डायरेक्ट 1 तारखेला कोळीच्या मैदानामध्ये आपल्याला 100% पळताना पाहायला मिळेल. आता राहिला प्रश्न विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची दावण. मित्रांनो विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची दावण आज देखील आरामावरच असणार आहे. कारण की कोळेचं मैदान याची तयारी चालू आहे आणि टॉप काहीतरी नियोजन या कोळे मैदानात आपल्याला पाहायला मिळू शकतं. म्हणजेच की मित्रांनो गट क्रमांक 2 मध्ये, गट क्रमांक 8 मध्ये आणि गट क्रमांक 10 मध्ये अशा चिठ्ठ्या आहेत मोहिलशेठ धुमाळ सुजगाव यांच्या नावानं. तर बघूया बकासूर पळाला तर त्याला मनापासून शुभेच्छा देऊया. धन्यवाद मित्रांनो.